प्रत्येक शिवसैनिकाच्या डोक्यात आणि मनगटात आली पाहिजे। जेपर्यंत तुमच्या मनगटात आणि डोक्यात विचार येत नाही तोपर्यंत जय भवानी जय शिवाजी म्हणण्याची काही अर्थ उरत नाही। नारे तर असे मोठे मारतोय आम्ही, अख्खा इलाखा हलून जातोय, आणि जेव्हा काम पडतंय तेव्हा ढोंगणाले पाय लावून पडणारी वावलाद आम्हाला गरजेचं नाही। एक मर्द असला तरी चालेल, चिरून काढल्याशिवाय राहणार या ताकदीने उभा असणारा कार्यकर्त्याची गरज आहे मित्र। आज जे आपण विदर्भातले पाहतोय अवस्था, रोज 15 ते 20 आत्महत्या आमच्या उरावर आहे। रोज शेतकरी पाय घासून मरतोय, अजूनही धानाचे पैसे भेटले नाही, अजूनही कर्जमाफीचे काही तिळा सुटलेले नाही, अजूनही आम्ही सांगतोय का एका इकडे जंगलात जाऊ तर वाघ आम्हाला डरकाळी करून मारतोय, आणि मग शहरात आलं तर WCL वाले साले आम्हाला सोडत नाही। या व्यवस्थेच्या विरोधात लढता आलं पाहिजे। सरकार जरी आपलं असलं तर आमच्या डोक्यात मात्र शेतकरी आणि शेतमजूर असणं फार गरजेचं आहे। हातात झेंडा भगवा असेल पण डोक्यात मात्र शेतकरी असेल, प्रकल्पग्रस्त असेल, माझा दिव्यांग असेल, माझा मजूर असेल, त्याच्यासाठी लढण्याची क्षमता तुमच्या आमच्या डोक्यात असणं गरजेचं आहे मित्र। जिथपर्यंत तुम्हाला ही सामान्य माणसाचे आशीर्वाद घेता येणार नाही तोपर्यंत या मंचाला काही फार महत्वाचं नाही। 15-20 लाखाचा निधी गावात दिला म्हणजे गाव काही सुखी होत नाही, त्या गावावर होणाऱ्या अन्यायाची गरज असतं 100% साहेब। तुम्ही आम्ही एकत्र होऊन या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं पाहिलं पाहिजे। कुठं लूट होते ते थांबलं पाहिजे, आणि लुटणारे आपले हात असतात तर ते हात सुद्धा छाटले पाहिजे। या ताकदीने उभा राहणारा शिवसेना मला पाहिजे। सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं काम केलं, मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीनं आम्ही पाहिजे ते उभे राहिले, त्या पद्धतीनं कार्यकर्ता उभा राहणं गरजेचं आहे। देशात नाही जगात पहिलं दिव्यांग मंत्रालय आम्ही मागणी केली, आणि जगातलं पहिलं दिव्यांग मंत्रालय जर कुठल्या धर्तीवर उभं राहिलं असेल आणि कोणाच्या आशीर्वादावर उभं राहिलं असेल तर त्याचं नाव आहे महाराष्ट्र, आणि दुसरं नाव आहे एकनाथजी शिंदे। लक्षात ठेवा। म्हणून मित्र, काम केल्याशिवाय पर्याय नाही। कौन कहाँ बैठा है उससे मतलब नहीं होता, किस विचारधारों से बैठा है वो मतलब होता है। माझ्या बाजूने कोण बसलं, मागं कोण बसलं, तिकडे कोण बसलं हे महत्वाचं नाही आहे। अगर वहां भी बैठा है ना पीछे, लेकिन विचार क्या लेकर बैठा है, कोणत्या विचारानं बसलाय ते महत्वाचं आहे। कोण कुठं बसला आणि कोणाचा फोटो कोणत्या बाजूने छापला त्याला आम्ही फार महत्व देत नाही आहे, ते महत्वाचं नाही आहे। करणारा कार्यकर्ता कुठेही बसू दे, तो आग लावल्याशिवाय राहत नाही। म्हणून कुठं बसले, कुठं उपस्थित झाले, कुठं तुमचा फोटो आहे याच्यावर विचार करू नका। मी शिवसेनेत 20 वर्ष 25 वर्ष अगोदर होतो, 25 वर्ष प्रहार संघटना चालवली। प्रचंड ताकदीनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात ज्याचा कोणी वाली नव्हता, ज्याला पाय नव्हता, ज्याला हात नव्हता, ज्याला डोळे नव्हता, त्याचा खर्च कोणी ऐकत नव्हता, त्याच्यासाठी बच्चूकडू उभा होता उभ्या महाराष्ट्रामध्ये। 182 शासन निर्णय आपण काढले। 5% निधी या महाराष्ट्राशिवाय देशात कुठं खर्च होत नाही, हे आमची कृपा आहे, आमच्या दिव्यांग बांधवाची कृपा आहे, प्रहार दिव्यांग संघटनेची कृपा आहे, आणि म्हणून 182 शासन निर्णय आपण 15 वर्षात काढले। आम्ही विधानसभेत लोकांना पाडलं, आम्ही चिंता केली नाही, घरी बसून रडत बसलो नाही। या 1.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये सरकारला आम्ही पाहतोय, नागपूरचा मोर्चा तुम्हाला माहित आहे, 3 दिवस पत्ता पण हलू दिला नाही। हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असताना, त्यांचं होम जिल्हा असताना सुद्धा मित्र, हैदराबाद मध्ये जाणारी, छत्तीसगड मध्ये जाणारी, मध्य प्रदेश मध्ये जाणाऱ्या सगळ्या गाड्या रोखल्या, आणि आम्ही पाहतोय सरकारच्या तोंडातून कर्जमाफीचा शब्द घेतल्यावरच बच्चूकडू हटला। लक्षात घ्या। काय होतं आमच्याजवळ? ना आमदारकी होते, ना पक्ष आमचा मजबूत होता, कुठलाही काही नव्हतं, पण जोश होश विचार छत्रपती शिवरायाचे होते। लक्षात घ्या। आम्ही किती जण याच्यापेक्षा काय विचारानं उभे राहिलो ना ते महत्वाचे आहे। ये इतने नहीं, 10 भी अच्छे कार्यकर्ता सामने अगर आते हैं ना तो ये आने वाली विधानसभा शिवसेना की रहेंगी। शिवसेना
उमरेड विधानसभा ही शिवसेनेची राहील या ताकदीनं कामाला लागलो पाहिजे. कुठं कमी पडतं सांगता मला सांगा. एक टेक्स्ट मॅसेज करा. कुठला अधिकारी मुद्दामून त्रास देत असेल तर त्याच्या ढुंगणाखाली टेबल लावण्याचं काम बच्चू कडू केल्याशिवाय राहणार. विनाकारण जर गोरगरीबाला त्रास द्यायचं काम करत असेल, गोरगरीबाला अपमानित करण्याचं काम करत असेल तर मित्र 350 गुन्हे दाखल आहे बच्चू कडूवर. आणि माझ्या मायनं सांगितलं जेपर्यंत 1000 होत नाही तोपर्यंत थांबू नको, भडकत राहा, ज्या पद्धतीनं लढत राहा. आणि मग कोणी आता अशा पद्धतीनं एखादा अधिकारी मुजोरी करत असेल, सामान्य माणसाला छळत असेल तर आम्ही पाहतोय भगवा काही शोची वस्तू नाही आहे. भगवा खांद्यावर टाकला निघाला, शोची नाही आहे, लढणेवाला त्यागचं प्रतीक आहे. गौतम बुद्धाचा झेंडा आहे, तथागत गौतम बुद्धांचा, त्यांचा आम्ही पाहतोय भगवा होता. छत्रपती शिवरायांचा भगवा आहे, रामेश्वर महाराजांचा भगवा आहे. आणि हा भगवा एका जातीपुरता नाही, एका धर्मापुरता नाही, एका इलाकापुरता नाही, तर हा भगवा आम्ही सांगतोय सगळ्यांना न्याय देण्याचं काम उभ्या महाराष्ट्रात आपण केल्याशिवाय राहणार नाही. मी प्रचंड ताकदीनं विदर्भात आम्ही फिरणार आहोत. वाघाच्या माध्यमातून इथं आम्ही पाहतो छळल्या जातं, वन्य प्राण्याच्या माध्यमातून जे शेतकऱ्याचं नुकसान होतं, सरकार जरी आपलं असलं तरी त्यांना आम्ही दिवाळीपर्यंत वेळ देतोय. प्रशासनाले दिवाळीनंतर प्रत्येक कार्यकर्त्यांना डोक्यात घ्या, रामटेक राम मंदिरापासून तर गडचिरोलीपर्यंत शिवसेनेचा भगवी रॅली निघून हा बंदोबस्त होईन तेपर्यंत आम्ही लढत राहू, तोपर्यंत लढत राहू. आज वन्य प्राणी आमच्या सगळ्यांचं उभं पीक कापलं जातं. शेतात जाव का नाही जाव अशी अवस्था आणलेली आहे. जेवढी वाघाची फिकर आहे तेवढ्या माणसाची फिकर इथं होत नाही. आणि माझी जर अवस्था असली तर शेतीमालाले भावही नसणार, आणि शेतात जाव तर आम्हाला मारणारे लोक असणार. इथं वन्य प्राणी आम्हाला त्रास देत असेल तर ही सरकारची जबाबदारी आहे, प्रशासनाची जबाबदारी आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतोय का सरकार जरी आपलं असलं तरी आपण एक शिवसैनिक म्हणून बाणा जो शिल्लक ठेवला पाहिजे. आपला DNA आंदोलनाचा आहे, शिवसेनेचा. आंदोलनातूनच शिवसेना मोठी झाली आहे. पूज्य बाळासाहेब ठाकरे साहेबांनी ज्या पद्धतीनं शिवसेना रुजवली ती विचार खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उभे राहणं गरजेचं आहे मित्र. आणि मग जो काही गरीब असेल, जो काही अडचणीत असेल तिथं आम्ही पाहतोय आमच्या शिवसैनिकांना उभं राहिलं पाहिजे. आणि गावातल्या माणसानं अभिमानानं म्हटलं पाहिजे हे शिवसेनेचा शिवसैनिक आहे, अशा अभिमानानं त्याचे बोल आले पाहिजे. इतक्या ताकदीनं काम उभं करावं लागतं. उगाच लोक सोबत येत नाही, काम उभं करावं लागतं. नाहीतर आजकाल पदाधिकारी पाहिले ते आपल्यातच खुश आहे, त्याचं पद. आणि तो आता सोनटक्के साहेबांना सांगितलं की जनता दरबार घ्या. मी सांगतोय जर सगळ्या तक्रारी जमा करा आणि ज्या ज्या अधिकाऱ्या संबंधित तक्रार असेल त्याचं एक निवेदन मला द्या. कोई आने वाला नहीं, कोई मंत्री गिंत्री की जरूरत नहीं, आप ही मंत्री बनकर काम करेंगे. आम्ही तिथे आमचा शिवसैनिक मंत्री म्हणून काम करत. कोणाच्या दाढीले हात लावल्यापेक्षा आमच्या दाढीले हात लावणारी औलाद खऱ्या अर्थानं तिकडल्या बाजूने उभी राहिली पाहिजे. काम ऐसा करत ताकद से. एक तर रणांगणावर उतरायचं नाही भाऊ, उतरलं तर छाती ठोक पण आहे. एक तो गिरा देंगे नाही तो उखाड़ के फेक देंगे साले. या ताकदीनं काम करावं लागल. नाहीतर आम्ही पाहतोय भगवा हाती आहे आणि साहेब तेवढे करून द्या. कुठला साहेब, कुठून आला साहेब? हा कुठला साहेब नाही आहे, आमचा नौकर आहे. पूज्य बाबासाहेब आंबेडकरांनी प्रजासत्ताक दिन 26 जानेवारी गणराज्य दिन, प्रजा आणि सत्ता, प्रजेचं राज्य, मंत्र्याचं राज्य नाही आहे. प्रजासत्ताक दिन, प्रजा इथं राजासारखा असला पाहिजे. आणि त्याच्या जो काय अळवा येत असेल, तुम्हाला भय वाटत असेल तर आम्हाला सांगा. पण आम्ही सांगतोय वाघाची डरकाळी बकरीच्या आवाजानं जायची गरज नाही, ती वाघासारखीच गरजली पाहिजे. त्याच ताकदीनं उभी राहिली पाहिजे.
आणि कुठं कमी पडत असेल तर बच्चू कडू अर्ध्या रात्री तुमच्या पाठीशी उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. ज्या सरपंचाने आता प्रवेश केला त्या सर्वांना निधी भेटल. निधी म्हणजे काय, भाजपच्याच हाती असं थोडं असतं. अरे हम भी सत्ता में सामील आहे असं समजायचं काही कारण नाही आहे. भाजप मोठा भाऊ ना आम्ही लहान भाऊ असं म्हणत असाल तर ते चुकीचं आहे. या महाराष्ट्रामध्ये शिवसेनाच मोठा भाऊ राहिलेले आहे. त्याचं बोट पकडूनच तुम्ही मोठे झाले लक्षात ठेवा. बाळासाहेबांचं बोट पकडून इथं भाजपा मोठी झाली हे विचारता कामा नये. आणि मग त्याच ताकदीनं आम्हाला समोर जावं लागत. म्हणून कोणाला कुठलीही शंका मनात घेऊ नका. आपले काही 2 नंबरचे धंदे नाही आहे. मला काही एडिट टाकू शकत नाही. आपलं आहेच काय, नावाचं आहे बच्चू आणि आडनावात कडू आहे लक्षात घ्या. नाही मानला तर कडू आम्ही पाहतोय. कडुलिंबाचा पाला पोट झोंबल्यावर कामी पडतं. ती मातर आम्ही देऊ. आणि मग इथल्या प्रत्येक कार्यकर्त्यांना आटवारजी, अविनाश भाऊ, आमचे अंकुशराव आले, आमचे नवलेजी असेल, सोनटक्केजी असेल, अविनाश भाऊ असेल, संदीपराव असेल, जे जे कार्यकर्ते, आमचा पंकज राऊत असेल, तो आली तिथे बसलेला आहे. शिवसेना म्हणजे मुसलमानाच्या विरोधात ह्या ज्या भावना आहे ना ते मुळात चुकीच्या आहे. जे धर्मवादी आहे ते धर्मांध आहे. ज्यांना आम्ही पाहतो आपला स्वतःच्या धर्माशिवाय दुसऱ्याचा धर्मच समजत नसेल अशांच्या विरोधात शिवसेना आहे. शिवसेना म्हणजे राष्ट्रभक्ती. शिवसेना म्हणजे या देशासाठी पहिल्या रांगेत लढणारा कार्यकर्ता म्हणजे शिवसेना. या देशासाठी आपलं सगळं समर्पित करणारं नाव म्हणजे शिवसेना आहे लक्षात घ्या. आणि त्या ताकदीनं आम्हाला कामाला करायला लागावं लागेल. मी दर महिन्यानं येतोय, तुम्ही फिकर करू नका. तुम्हाला वाटेल मी अमरावतीला आहे, एक मॅसेज करा, एक टेक्स्ट मॅसेज करा. आणि किमान 1000 मॅसेज असतात रोजचे. 700-800 फोन उचलतो मी. कधी कधी बंद करून ठेवावं लागतं हॅक. पण मी काम नाही थांबवणार इमानदारीने. प्रहार दिव्यांग संघटना जीवित राहणार आहे. प्रहार सामाजिक संघटना जीवित राहणार आहे. पण राजकारणात शिवसेनेशिवाय आमच्या मनात दुसरं कधीच येऊ शकणार नाही. जोपर्यंत आम्ही पाहतोय आमचा हक्काचा माणूस तिकडे जात नाही. येत्या विधानसभेमध्ये आम्ही सांगतोय विदर्भातून सगळ्यात जास्त आमदार शिवसेनेचे कसे जाईल याची खुणगाठ घालायची आम्हाला. आमच्या विचाराचे आमदार तिथे गेले पाहिजे मित्र. आणि मग जनसामान्यातली माणसात राहणारी शिवसेना तुम्ही आम्ही सगळेजण प्रवेश केला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो. महिला आघाडींचे आभार मानतो. आणि मग प्रत्येकानं काम करावं लागल. नाही तर आलं भाषण दिलं काही अर्थ नाही आहे. प्रत्येकानं 10-10 शाखा कशा ओपन होईल, चांगले कार्यकर्ते कसे घेता येईल. आजकाल पद आम्ही पाहतोय मोफत भेटायला लागले, काही काम न करता भेटायला लागले. ते सगळं बंद होणार आहे एका महिन्यात. ज्याचं काम दिसन तोच पदावर राहणार आहे, हल्ली नाही राहणार आहे. जिसका काम रहेगा उसका ही पद पर अधिकार रहेगा. प्रत्येकाले काम. आम्ही सगळीचा चपली करणार आहोत. किती शाखा ओपन केले, किती आंदोलन केले, किती लोकांना मदत केली, हा सगळा गोषवारा आमच्या समोर येईल. आणि ज्याचं काम चांगलं असेल वरते किती काही मोठा लग्गा असू दे, जेथपर्यंत सामान्य माणसात जाणार नाही तोपर्यंत वरचा लग्गा कामी येणार नाही, बिलकुल नाही. त्याला सामान्य माणसात काम करावं लागणार. प्रचंड रात्रीचा दिवस करू